भारतीय संस्कृती आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे श्री गुरु तेग बहादूर साहेबजी हे भारतीय इतिहासातील तेजस्वी प्रेरणास्थान असल्याचे सांगत त्यांच्या 350व्या शहीदी समागमानिमित्त भाजप खोपोली शहर मंडळाच्या वतीने हिंद की चादर या संकल्पनेतून त्यांच्या अद्वितीय बलिदानाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचण्याचा मानस करण्याचा देश विदेशातून लाखो भाविकांच्या उपस्थितीत धैर्य, समता आणि न्यायाविरुद्ध उभे राहण्याचा संदेश यावेळी देण्यात येणार असल्याने रायगडकरांसाठी अभिमानाचा व प्रेरणेचा क्षण ठरणार असल्याचे सांगण्यात आले. संस्कार, समरसता आणि देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित करणारा हा ऐतिहासिक समागम भारतभूमीच्या वचाला विनम्र अभिवादन भरून ठरणार असल्याने 28 फेब्रुवारी ते 1 मार्च रोजी भव्य हिंद की चादर समागमाचे आयोजन खारघर येथे देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून सेक्टर 19 येथे होणार असल्याचे सांगण्यात आले. इन्विटेशन करने के लिए हम यहाँ पे आए हैं। धन्यवाद। मैं इस माध्यमातून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टी खोपोली मंडळातर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करतो, नमस्कार करतो. आपल्या ह्या कार्यक्रमाचं नियोजन खारघर येथे करण्यात आलेलं आहे. आपल्या शीख धर्माचे 9वे गुरु तेग बहादूर सिंगजी यांनी हिंदू धर्मासाठी तेव्हा काश्मीरी पंडितांना औरंगजेबाने सक्तीने मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी सांगितले होते, तेव्हा तेग बहादूर सिंग साहेबांनी सांगितलं की आम्ही हा धर्म स्वीकारणार नाही, तुम्ही किती बळजबरी केली तरी. त्यांनी त्यांच्या संपूर्ण परिवाराचं बलिदान हे दिलेलं आहे आणि त्या बलिदानाचा दिवसच 350 वर्ष त्या बलिदानाला झालेले आहेत आणि त्या संदर्भात कार्यक्रम आपल्या खारघर या ठिकाणी 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी होत आहे. माझी आपल्या सर्व खोपोलीवासियांना विनंती आहे की आपण सर्वांनी त्या कार्यक्रमात सहभागी होऊन गुरु तेग बहादूर सिंगजी यांना आपण सर्वांनी श्रद्धांजली वाहायची. महाराष्ट्र शासनातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात यापूर्वी नागपूर आणि नांदेड या ठिकाणी त्या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं होतं, तरी हा कार्यक्रम आता आपल्या मुंबईमध्ये खारघर या ठिकाणी होत आहे. त्या कार्यक्रमासाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री तसेच देशाचे पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. ते आपल्या सर्वांना विनंती करेल आपण या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून आपल्या शीख समाजाचे 9वे गुरु श्री तेग बहादूर सिंग साहेबांना आपण सर्वांनी उपस्थित श्रद्धांजली अर्पण करायची आहे. वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह.